नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनलला संच खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत आताच्या घडीची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 18 महिन्याच्या डी-एरियरचा मुद्दा बऱ्याच काळ चर्चेत आहे. कोविड-19 महामारी दरम्यान सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत डी आणि डी-आर वाढीवर स्थगिती आणली होती. त्यामुळे या कालावधीतील एरियर्स कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मिळाले नाही. मात्र आता या एरियरच्या देयके देण्याची मागणी जोर धरत आहे. एरियरचा कालावधी जानेवारी 2020 ते जून 2021 म्हणजे 18 महिने प्रभावित केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर स्थगिती लावलेल्या महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे वाढीचे वेळापत्रक 3 वेळा जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 हा काळ आहे. विद्यमान महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे दर 50% जुलै 2024 पासून आहे. संभाव्य एरियर रक्कम लेव्हल 1 मध्ये 11,880 पासून लेव्हल 14 मध्ये 2,15,900 पर्यंत. तर यामध्ये लाभार्थीची संख्या सुमारे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक आहे. सरकारचा दृष्टिकोन अद्याप या देयकावर सहमती नाही. तर डीए एरियर कसे कॅल्क्युलेट करावे? डीए एरियर कॅल्क्युलेट करण्यासाठी पुढील वेतन ठरविणे. सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचे बेसिक पे ठरविले जाते. डीए वाढीचे दर शोधणे. जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 यासाठी महागाई भत्ता वाढीचे दर शोधले जातात. प्रत्येक कालावधीसाठी महागाई भत्त्याची गणना. प्रत्येक 6 महिन्याच्या कालावधीसाठी स्वतंत्रपणे डीए काढले जाते. एकूण महागाई एरियरची गणना. या कालावधीतील डीएचे बेरीज करून एकूण रक्कम काढली जाते. टॅक्स डिडक्शन. लागू असलेल्या नियमानुसार कर कपात केली जाते. डीए एरियर कॅल्क्युलेशनचे उदाहरण. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे 50,000 रुपये असेल आणि डीए वाढीचे दर हे पुढील प्रमाणे असतील. जानेवारी 20 साठी 4%, जुलै 20 साठी 3%, जानेवारी 21 साठी 4%. जानेवारी 20 ते जून 2020 डीए एरियर 50,000 गुणिले 4 गुणिले 6 बरोबर 12,000 रुपये. जुलै 2020 ते डिसेंबर 2020 एरियर 50,000 गुणिले 4% अधिक 3% गुणिले 6 महिने बरोबर 21,000 रुपये. जानेवारी 21 ते जून 2021 50,000 गुणिले 4% अधिक 3% अधिक 4% गुणिले 6 महिने बरोबर 33,000 रुपये. तर एकूण डी एरियस हा 12,000 अधिक 21,000 अधिक 33,000 बरोबर 66,000 इतका असेल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी विविध वेतन स्तरावरील पे लेव्हल डी एरियरची रक्कम ही पुढील प्रमाणे आहे. डीए एरियर देण्याची शक्यता. कर्मचारी संघटना सतत 18 महिन्याच्या डीए एरियर देयकाची मागणी करत आहे. मात्र सरकारने यावर अद्याप कोणतेही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. सरकारचा दृष्टिकोन. कोविड-19 महामारीमुळे सरकारी वित्तीय भार वाढल्यामुळे महागाई भत्ता आणि महागाई सवलत फ्रीजचा निर्णय घेतला गेला. महामारीनंतरही वित्तीय तूट कायम असल्यामुळे डीए एरियरचे देयक सध्या व्यावहारिक नाही. धन्यवाद.